आज रविवार दिनांक 19 जुलै 2020. प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आजच्या मुख्य उपासनेला, ऑनलाईन उपासनेला आपण प्रारंभ करीत आहोत. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा, द्यावा पदी विसावा, देवा द्यावा पदी विसावा, देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या सुंदरशी समय परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. निर्गमनाचा 4 अध्याय वचन 19 ते 21. मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, चल मिस्र देशात परत जा, कारण तुझा जीव घेऊन पाहणारे सगळे मृत्यू पावले आहे. मग मोशे आपली बायको व मुलगे यांना गाढवावर बसून मिस्र देशात परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिस्रास परत जाशील तेव्हा पहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारो पुढे करून दाखव. तरी मी त्याचे मन कठीण करेन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही. या वचनामध्ये आपल्याला दिसून येते की मोशे मिस्र देशाकडे निघालेला आहे परमेश्वराच्या लोकांना वाचवण्यासाठी. ज्यावेळेस आपण निर्गमनाचा 3 अध्याय वाचू त्यावेळेस आपल्याला दिसून येते की मोशे त्याच्या सासरा इथ्रोकडे मेंढपाळीचे काम करत होता. तो मेंढरे राखत होता. प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराला आपल्याला मोठ्या स्तरावरती वापरायचं असतं त्यावेळेस परमेश्वर आपल्याला एका लहान स्तरावरती ट्रेनिंग देऊन पाहतो. मोशे या ठिकाणी मेंढपाळीचे काम करत होता आणि पुढे जाऊन तो इस्रायलच्या लोकांचा तो लीडर झाला. पुढे ज्यावेळेस आपण वाचू त्यावेळेस आपल्याला दिसून येते की परमेश्वरांनी मोशेला एका जळणाऱ्या झुडपामधून दर्शन दिले. ते झुडूप जळत होते पण भस्म होत नव्हते. हे काहीतरी अद्भुत घडत आहे हे पाहण्यासाठी मोशे त्या झुडपाच्या जवळ गेला आणि परमेश्वरांनी त्याला सांगितले की ही भूमी पवित्र आहे, तो आपल्या पायातले जोडे काढ. आपल्याला आपल्या मनातले अहंकार, वाईट दृष्टिकोन आणि गर्वाचे जोडे काढायचे आहेत आणि परमेश्वरासमोर नम्रपणे त्याच्या सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे. आज कोविड-19चं जी आग या जगाला लागलेली आहे ही काहीतरी अद्भुत आहे. हे कधीही घडलं नव्हतं आणि हे आपण सर्वजण पाहत असताना खूप साऱ्या गोष्टी आपण शिकत आहोत, खूप सारे वचनं आपण शिकत आहोत, खूप सारे परमेश्वराची आज्ञा आपण ऐकत आहोत. आणि एकदा ही कोविडची आग संपली त्यावेळेस आपल्याला परमेश्वराच्या सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे. आपल्या जगण्यामधून ख्रिस्त दाखवायचा आहे. कुठेही तुम्ही जाऊ तिथे
माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूछायेतूनी चालता मी हसावे स्मरोनी तुला. मृत्यूछायेतूनी चालता मी हसावे स्मरोनी तुला. जिंकुनी मृत्यूला झोपे, जिंकुनी मृत्यूला झोपे, तो प्रभूने माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधने या जगाची किती, बंधने या जगाची किती, बंधने या जगाची किती. मुक्तिदाता परी येशू तू, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बलाचे प्रभू, जोडलेले तुझ्यामध्ये दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. स्तोत्रसंहिता 42 वचन 5. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. या वचनामध्ये आपल्याला दिसून येते की या जगाला तोंड देत असताना कधी कधी आपला आत्मा निराश होतो, आपला आत्मा थकतो आणि आपण स्वतःशी काय बोललं पाहिजे हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आपण आपल्या स्वतःशी बोललं पाहिजे की परमेश्वराची आशा धर, तो आपल्या प्रार्थनेंना उत्तर देणार आहे आणि लवकरच आपल्या समस्यांमधून तो आपल्याला बाहेर काढणार आहे. आणि आपण त्याचे गुणगान गात राहू, तो येऊपर्यंत आपण त्याचे गुणगान गात राहू.
सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमचा विसावा तुझ्या चरणाजवळ आहे आणि रविवारचा दिवस आम्हाला शुभवार, एक शुभवर, एक शुभ आशीर्वाद, वरदान या नात्याने तू दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून तुझी स्तुती करत असताना आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आज तुझा संदेश आम्हाला दे. ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे आणि बापा, केवळ तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. धन्यता नारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो का आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहून देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. तन मन धन
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एकचित्ताने समचित्ताने मोठ्याने जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईच पासून जन्मला, ज्याने पंथय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला आळीपाळीचा शास्त्रपाठ आपण वाचत आहोत. 29वा रविवार. सात्विक जीवन. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही, जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल, परमेश्वर त्याचे रक्षण करेल व त्याचा प्राण वाचवेल. भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैऱ्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. तो रोगाने अंथरुणात खेळ असता परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस. मला तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखतोस. मला तू आपल्या सन्मुख सर्व काळ ठेवतोस. इस्रायलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. उत्पत्ती अध्याय 4 आणि वचने 1 ते 15. काईन आणि हबेल. आदामाने आपली स्त्री हवा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने कायनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल यास जन्म दिला. हबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला,
पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराची पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव. मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवळ चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील, तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपडून लपलेला असेन. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार, आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी कायनास ठार मारेल त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल, आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. देवबापा वाचे वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणारे आमच्या स्वर्गीय बापा, आम्ही मनापासून तुझ्या आभार मानतो, का स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा परमेश्वरा, हा सुंदर दिवस, हा प्रभुवार, हा रविवार, जुलै महिन्याचा 2रा रविवार, तू आम्हाला अशा प्रकारे ऑनलाईन भक्ती करण्यासाठी दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की तुझ्या भक्तीमध्येच हे बापा परमेश्वरा आमचं चित्त समाधान आणि मोठे लाभ आहेत. हा आमचा विश्वास तू दृढ केलेला आहेस. आणि बापा परमेश्वरा, आम्ही आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्या पापांची अपराधांची क्षमा करून आम्हाला विश्वास दिलास, देवावरचा विश्वास दिलास, आणि विश्वास ठेवल्यानेच तू आम्हाला पवित्र आत्मा दिलास. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला बापा परमेश्वरा देवाची आत्म्याने व खरेपणाने उपासना करता यावी यासाठी आमच्या अशक्तपणात आम्हाला सहाय्य देत आहे. आम्ही बापा परमेश्वरा तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे महान तारण तू आम्हाला दिलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला ही मंडळी दिलेली आहेस. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, का स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे बापा परमेश्वरा तू आम्हाला या संपूर्ण महामारीच्या दिवसांमध्ये रोग आजारमरी महामारी यापासून रक्षित आहे, सांभाळित आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा, आमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गातून तू पूर्ण करत आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला गौरव आणि धन्यवाद देत आहोत की अशा प्रकारे बापा आम्ही एकत्र येऊन तुझी उपासना करावी अशी कृपा, दया, अनुग्रह तू आम्हाला दिलेला आहेस. बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या तुझ्या मंडळीवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. आणि आजपर्यंत भरलेला आहेस. तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. प्रत्येक व्यक्तीच्या भोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव.
जेणेकरून बापा परमेश्वरा कोणताही रोग आजार मरी महामारी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा परमेश्वरा पुन्हा एकदा मागत आहे की आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांच्यासाठी बापा मिसेस सुनीता माळगे, मिसेस मेबल गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे बंधू अरविंद ब्राहाम आणि असे इतरही आहेत. बापा तू त्यांच्यावर आशीर्वादांची वृष्टी कर, आरोग्याची वृष्टी कर, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य देत आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, का स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो, तुझे गौरव करतो बापा. हे बापा परमेश्वरा आमच्या मंडळीतील ज्येष्ठ आहेत त्यांच्या संगती तू हो, त्यांना आधार दे, धीर दे, धैर्य दे, त्यांच्या संगती हो, आरोग्य दे बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा या संपूर्ण लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये बापा प्रत्येक लहान थोरात तू संरक्षण सांभाळ प्रतिपाळ करत आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. हे बापा परमेश्वरा या समय विशेष प्रकारे मंडळीची पास्टेट कमिटी आणि पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर बापा आणि प्रत्येकाला तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. या मंडळीची बापा प्रशासकीय सेवा पार पाडत असताना तू त्यांच्या संगती हो बापा परमेश्वरा. तुझ्या आत्म्याची वृष्टी प्रत्येकांवर कर आणि तू गौरीला जा, उंचीला जा. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत भारत देशासाठी. बापा परमेश्वरा संपूर्ण जगभर आणि भारत देशामध्ये सुद्धा बापा परमेश्वरा जी महामारी पसरलेली आहे कोविड-19 या नावाने, प्रभू बापा परमेश्वरा तू सामर्थ्यशाली देव आहेस. बापा परमेश्वरा तू बापा परमेश्वरा आरोग्य देणारा देव आहेस. मत्तय 8 अध्याय 23 ते 27 मध्ये बापा तू वादळ शांत केलंस. होय बापा परमेश्वरा हे मोठं वादळ जगभर उठलेलं आहे. बापा परमेश्वरा या महामारीचं वादळ शब्द मात्र बोल बापा परमेश्वरा हे संपूर्ण वादळ शांत होईल आणि बापा परमेश्वरा तू निर्माण केलेल्या मानव जातीवर तुझी कृपा आणि दया होईल. हे बापा परमेश्वरा तू कार्य कर बापा. जग व त्यात राहणारे सर्व परमेश्वराचे आहेत. प्रभू सहाय्य कर. भारत देशामध्ये बापा परमेश्वरा या कोविड-19च्या विरोधात जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये अनेक डॉक्टर, नर्सेस, अनेक स्वास्थ्य कर्मचारी, क्लास 4 एम्प्लॉईज, अनेक लोक आहेत बापा, पोलीस फोर्स आहे बापा. आम्ही त्यांच्यासाठी तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. त्यांचं आरोग्य राख, त्यांना शक्ती, सामर्थ्य, कृपा, दया, अनुग्रह दे. आपल्या विपुल आशीर्वादाने भर. हे बापा परमेश्वरा विशेष प्रकारे महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत, कारण महाराष्ट्र राज्यात बापा परमेश्वरा दिवसेंदिवस बापा परमेश्वरा या रोगाची भयंकरता वाढत आहे. हे बापा परमेश्वरा आज विशेष प्रकारे महाराष्ट्राला शुद्ध कर, पवित्र कर. महाराष्ट्रावर तू आरोग्याची वृष्टी कर बापा. मुंबई, पुणे या शहरांवर तुझी आरोग्याची विशेष वृष्टी कर बापा, जेणेकरून बापा परमेश्वरा ही सर्व महामारी बापा परमेश्वरा हद्दपार होईल, नष्ट होईल बापा. आज तू शब्द बोल बापा, आज तू कार्य कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यावर तुझा आशीर्वाद दे. सर्व बिशप वर्ग आणि मंडळ्या यांच्यावर तुझा आशीर्वाद दे बापा. सर्व पाळक वर्ग, डीएस वर्ग आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत. प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझा आशीर्वाद दे. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवंड आणि त्यांची प्रिय पत्नी लेखरे यांना तू विशेष आशीर्वादित कर बापा. या संपूर्ण कॉन्फरन्सची धुरा वाहत असताना बापा परमेश्वरा तुझा वरदहस्त त्यांच्यावर असू दे. सर्व आमचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड, कॅबिनेट तू आशीर्वादित कर बापा आणि कॉन्फरन्स मधील प्रत्येक व्यक्ती तू आशीर्वादित कर. प्रभू बापा परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत की सर्व पाळकीय वर्ग त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. सर्व मिशनरी, सुवार्थी यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. मेथोडिस्ट मार्डी चर्च पुणे अंतर्गत जे सर्व मिशन फील्ड आहेत तेही तू आशीर्वादित कर. आमचे बंधू प्रमोद ससाणे, आमचे बंधू सुधीर कोणे सागर, बंधू राजेंद्र अंगरे आणि बापा परमेश्वरा
यांच्यावर, त्याचप्रमाणे बंधू स्टॅनले आणि बंधू शिरीष गायकवाड, बापा ह्या सर्वांवर तुझा विशेष वरदहस्त कर, कारण तुझ्या मंडळीचा भार ते वाहत आहेत. बापा परमेश्वरा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या मंडळ्या आहेत त्याही तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, तुझी कृपा दया अनुग्रह आम्हावर होऊ दे. पुन्हा एकदा बापा, मी तुझा दाससेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपा पुरेशी आहे. या दिवसांमध्ये बापा परमेश्वरा, तुम्हाला आरोग्य देत आहे, शक्ती देत आहेस. मी मनापासून तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. तुला सहाय्य कर. जी सेवा तुम्हाला नेमून दिलेली आहे ते पूर्ण करत असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, दया, अनुग्रह, आरोग्य दे. आणि बापा, तुझंच गौरव तू करून घे. मान महिमा गौरव देवाला. हे बापा सहाय्यक कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि उभे राहून आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाऊया. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान, जगी आणि
उभे असतानाच आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मत्तई शुभवर्तमान अध्याय 5 आणि 21 ते 26 ही वचने ह्यावेळेला आपण वाचणार आहोत. मत्तई शुभवर्तमान अध्याय 5 21 ते 26. राग व खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावे तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणे तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणे तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास तो तू आपले दान अर्पिण्यास विधीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे, तोच त्याच्याशी सलोखा कर. नाही तर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो, दमडीन दमडी फेडीपर्यंत तू त्यांच्यातून सुटणारच नाहीस. हे देवबापाचं शुभवर्तमान आहे. देवबापा वाचन शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. आजचा संदेश ऐकण्यापूर्वी आपण आपल्या परमेश्वर देवापुढे आत्म्याने दीन होऊन नम्र आणि लीन होऊयात आणि परमेश्वराला साथ घालूया. हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आजच्या भक्तीचा मुख्य भाग म्हणजे वचनाच्या उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश प्राप्त करून घेणे आणि प्रकाशमान होणे. हे बापा, ऐकणारे कान दे, ग्रहण करणारी शक्ती दे, समजणारा अंतःकरण दे आणि वचनाप्रमाणे संदेशाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला विश्वास, कृपा आणि समर्पण दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. प्रियानो, ह्या दिवसांमध्ये मागील रविवारपासून आम्ही जो विषय प्रारंभ केलेला आहे तो देवसदृशत्व नष्ट का झाले, हा विषय आम्ही प्रारंभ केलेला आहे. परंतु सत्याविषयीचे सत्य हा विषय पाहत असताना आम्ही सत्यापासून काय निर्माण होते, तर सत्यापासून देवसदृश नवा मनुष्य निर्माण होतो. आणि आम्ही त्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला, देवसदृश म्हणजे काय आणि देवसदृशत्व का नष्ट होते, हा दुसरा मुद्दा पाहत असताना आम्ही मागील रविवारी उदाहरण पाहिलं आदाम आणि हवेचं. आदाम आणि हवा हे खोट्या शिक्षकाला
खोट्या शिक्षणाला बळी पडले आणि त्यांच्यामधील देवसदृशत्व नष्ट झाले. आज यामधीलच आम्ही दुसरा मुद्दा पाहत आहोत. देवसदृशत्व नष्ट का झाले? यामधील दुसरा मुद्दा दुसरा उदाहरण आम्ही पाहत आहोत आणि ते आहे काईन आणि हबेल. आदाम हवेचे हे दोन पुत्र. उत्पत्ती 4 अध्याय 1 ते 15 या वचनामध्ये यांची कहाणी आम्हाला ऐकायला मिळते, पाहायला मिळते. आणि प्रियांनो, काईन हा थोरला आहे, हबेल हा धाकटा आहे. थोरल्या भावाने धाकट्या भावाचा हेवा, मत्सर, द्वेष, असूया, इत्यादी गोष्टी केल्या आणि कायनाने हबेलाचा खून केला. कारण काय? कारण काय? तर अर्पणाच्या वेळेला परमेश्वर देवाने माझं अर्पण स्वीकारलं नाही, माझ्या धाकट्या भावाचं अर्पण स्वीकारलं. मी थोरला असून माझं अर्पण स्वीकारलं नाही. हा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि शैतानाने त्याचा ताबा घेतला आणि तिथून पुढे झालं सुरू हेवा, मत्सर, राग, द्वेष, असूया इत्यादी सर्व गोष्टींचा उगमच त्याच्यामध्ये झाला आणि त्याची परिणती झाली खून करण्यामध्ये. हबेलाचा त्याने खून केला, आपल्या भावाचा खून केला, आपल्या भावाचा रक्त पाडला. पहिला खून. तात्पर्य, भावाचा खून करणे म्हणजे देव सदृशपणा नष्ट होणे. भावाचा खून करणे म्हणजे देव सदृशपणा नष्ट होणे. आणि प्रियांनो, आता ख्रिस्ती जीवनामध्ये आमची भावाविषयीची व्याप्ती वाढलेली आहे आणि जे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ते आम्ही सर्व आता भाऊ आहोत. आमची भावाच्या संदर्भातील व्याप्ती आता वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही फार खबरदारी घेतली पाहिजे. एका चर्चमध्ये जेव्हा आम्ही ख्रिस्ती या नात्याने जमा होतो तेव्हा आम्ही एका घरचे झालेले असतो. एका घरचे. संत पाऊल गलतीकारांना सांगत आहे, एका घरचे आम्ही भाऊ आहोत. तुम्ही सर्व भाऊ आहात. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने याबाबत काय सांगितलेले आहे ते आम्ही पाहणं हे फार महत्वाचं आहे. आणि मत्तई शुभवर्तमान 5 अध्याय आणि 21 ते 26 या वचनामध्ये आम्ही पाहतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त या खुनाच्या संदर्भात आम्हाला काय सांगत आहे. खून करणे, रक्तपात करणे एवढंच आता आमच्यासाठी खुनाची व्याख्या राहिलेली नाही. प्रभूने फार व्यापक दृष्टिकोनातून सांगितलेला आहे, खून करू नको. मत्तई 5:21 पासून पुढे खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल
तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. उगाच रागावे. उगाच हा शब्द इंटू ब्रॅकेट आहे, म्हणजे रागावे हाच महत्वाचा शब्द आहे. रागावणे, आपल्या भावावर रागावणे, आपल्या भावाला वेडगळा म्हणणे, आपल्या भावाला मूर्ख म्हणणे, म्हणणे म्हणणे म्हणणे. शब्द प्रियानो, शब्दाने आता खून आम्ही करू शकतो. आणि जेव्हा आम्ही आमच्या भावाला रागावतो, वेडगळा म्हणतो, मूर्ख म्हणतो, किंवा द्वेष, हेवा, मत्सर, राग, असूया इत्यादी गोष्टी आम्ही आमच्या भावाविषयी आमच्या मनात बाळगतो, तेव्हा आम्ही त्या भावाचा खून केलेला असतो, असं प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणायचं आहे. केवळ शब्दानेच एखाद्याचा खून करता आला असता तर लक्षात घ्या प्रियानो, आजपर्यंत आम्ही प्रसिद्ध खुनी म्हणून नाव कमावलं असतं. नुसता शब्दानेच एखाद्याचा खून करता आला असता तर. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, प्रियानो, आज विचार करा, त्या कायनाने एकच खून केला होता. आम्ही किती खून केले, किती खून केले, किती भावांचे खून केले. किती भावांना, बहिणींना आम्ही रागावलो, वेडगळा म्हटलेलो आहोत, मूर्ख म्हटलेलो आहोत, निंदा केलेली आहे, त्यांची उणीधुणी काढलेली आहेत. प्रियानो, 10 आज्ञांमधली 6वी आज्ञा परमेश्वराने सांगितले, खून करू नको, खून करू नको. लक्षात घ्या प्रियानो, आता प्रभू येशू ख्रिस्ताने खुनाची व्याख्या बदलली आहे. शब्दानेच आम्ही आता खून करू शकतो. आमच्या भावाला रागावणे, वेडगळा म्हणणे, मूर्ख म्हणणे, हे काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जे सांगत आहे तेच आम्ही केलं पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र शास्त्र, पवित्र वचन आम्हाला काय सांगत आहे. आम्ही आमचे शब्द फार सांभाळून वापरले पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट, याकोबाचे पत्र 3रा अध्याय, याकोबाचे पत्र 3रा अध्याय आणि 1 ते 12 या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की जीभ ताब्यात ठेवणे, सर्वात महत्वाची गोष्ट, जीभ ताब्यात ठेवणे. याकोबाचे पत्र 3रा अध्याय 1 ते 12. माझ्या बंधूंनो, 3रा अध्याय 2 ते 12. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. देवाचं वचन सांगत आहे.
पण एखाद्याने जर चूक केली तर आम्ही त्याच्याकडे लगेच बोट करतो, पण त्याच वेळेला आमच्याकडे 4 बोट झालेली असतात. आम्ही सगळे चुकणारे प्राणी आहोत. आम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आम्ही एकमेकांशी सहानुभूतीने वागलं पाहिजे, प्रीतीने बोललं पाहिजे. आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही काययात ठेवण्यास समर्थ आहे. जो बोलण्यात चुकत नाही तो मनुष्य पूर्ण होय. अनेक लोक आपल्या स्वतःविषयी फार घमेंड करतात. मी बोलण्यात कधीच चुकत नाही, मी खोटं कधीच बोलत नाही, मी असं कधीच बोलत नाही. लक्षात घ्या प्रियानो, ही फुसारकी चांगली नाही. परिपूर्ण कोणीच नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही सर्वच पुष्कळ चुका करतो. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीरही आपण फिरवतो. तारवे ही पहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वाऱ्याने लुटली जात असतात, तरी सुकाण दाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाराने फिरविली जातात. तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग केवढ्या रानाला पेटविते. जीभ ही आग आहे. जीभ, आमचे शब्द, आमचे बोलणं. प्रियानो, जिभेला आम्ही ताब्यात ठेवलं पाहिजे. त्या घोड्याच्या तोंडात लगाम, त्याचं सर्व शरीर आपण फिरवू शकतो. आमची जीभ जर आमच्या ताब्यात असेल तर आम्ही आमचं सर्व शरीर आमच्या ताब्यात ठेवू शकतो. लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते. जीभ लहानसा अवयव आहे. आम्ही प्रियानो ख्रिस्ती लोक आहोत. आमच्या शब्दांनी आमचं देव सदृशत्व नष्ट होतंय, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जेव्हा तो सर्प हवेला म्हणाला की तुम्हाला बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खायचं नाही असे देवाने सांगितलं आहे, खरं आहे काय? हवा बोलण्यात चुकली. हवा म्हणाली आम्हाला सर्व झाडांचं फळ खाण्याची मुभा आहे, परवानगी आहे, परंतु देवाने मध्यभागी असलेल्या झाडाविषयी आज्ञा दिलेली आहे की त्या झाडाचं फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका. आणि तिथेच त्या शैतानाने तिचा घात केला. बोलण्यात चुकली, देवाचं वचन बदललं. देवाने सांगितलं होतं खाऊ नका, तिने केलं स्पर्शही करू नका. आणि प्रियानो, शैतान आमच्या बोलण्यावरून आम्हाला फसवतो. आमचा शब्द फक्त इकडचा तिकडं थोडासा झाला त्याने आम्हाला फसवलंच म्हणून. जीभ ही आग आहे, ती आणि तिचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यापैकी कुणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही.
ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. आणखीन काय सांगायचं आमच्या शब्दांविषयी, आमच्या जिभेविषयी. देवाच्या वचनात किती स्पष्ट दिलेलं आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करीतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया म्हणायचं आणि तिच्याच योगे आम्ही आमच्या भावाचा खूनही करायचा. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये. झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्ष वेलेला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. आम्ही आमच्या जिभेला ताब्यात ठेवलं पाहिजे, पहिली गोष्ट. नाही तर प्रियांनो, लक्षात ठेवा, कित्येक खून आम्ही केलेले असतील, कित्येक खून. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तेच सांगत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे आम्ही भांडणाचे शब्द कधीच बोलता कामा नये. याकोबाचेच पत्र 4 अध्याय 1 आणि 2. याकोबाच्याच पत्रातून आम्ही काही गोष्टी यावेळेला पाहणार आहोत. याकोब 4, 1 ते 2. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही इच्छा धरिता ते तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. भांडणाचे शब्द आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचू देत नाहीत. आम्ही कितीही प्रार्थना केल्या, परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, आमच्या भावाबरोबर आमचे जर भांडणाचे शब्द असतील, आम्ही भांडलो असेल, तर देव ती प्रार्थना ऐकणार नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्हाला प्राप्त होत नाही. प्रियानो, भांडणाचे शब्द बोलण्याची परवानगी ख्रिस्ती लोकांना देवाने दिलेली नाही दिली कोणालाच. भांडणाचे शब्द म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचा खून करणे आहे. कारण कोणतं का असेना, पण आम्ही भांडता कामा नये. फार कठीण आहे, परंतु आम्ही भांडता कामा नये. प्रियानो, जर माझ्यामध्ये ख्रिस्त आहे, तर मग मी भांडणाचा पावित्रा कधीही घेणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, आमचे भांडण आमच्या प्रार्थना देवाजवळ पोहोचू देत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, जा आधी आपल्या भावाबरोबर समेट कर. मग ते 5 अध्याय आम्ही वाचलेला आहे. मग ते 5:23. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास विधीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. प्रियानो,
जर भांडणाचे शब्द, भांडण्याचे विचार आमच्या मनामध्ये असतील तर देव आमची उपासना, आमची प्रार्थना सुद्धा स्वीकारणार नाही. किती भयंकर आहे. आणि मग आम्ही म्हणू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, आम्ही तुझ्या नावाने भूते घालवली, आम्ही तुझ्या नावाने महत् कृत्य केली, आम्ही तुझी फार फार भक्ती केली, आम्ही दशमांश दिले, आम्ही एकही रविवार बुडवला नाही, परंतु आम्ही भांडत राहिलो, तर लक्षात ठेवा देव ती आमची उपासना स्वीकारणार नाही. आणि म्हणून आजच, आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. त्यामुळे आमचे शब्द आम्ही बदलले पाहिजे. आमचे शब्द आम्ही बदलले पाहिजे. आमच्या मनातही भांडणाचा विचार येता कामा नये. पौल तिमोथेला म्हणतो, देवाच्या सेवकाने भांडू नये. देवाच्या सेवकाने भांडू नये. आम्ही देवाचे सेवक आहोत, आम्ही देवाचे दास आहोत, भांडू नये. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, भांडणाचे शब्द. जीभ जर ताब्यात, पहिली गोष्ट आम्ही पाहिली, जीभ जर ताब्यात ठेवली नाही तर सर्व शरीर अमंगळ होणार. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, भांडणाचे शब्द असतील तर आमची उपासना देखील देव कबूल करणार नाही, आमची प्रार्थना देखील देव ऐकणार नाही. नंबर 3, तिसरी गोष्ट, आमचे शब्द दोष लावणारे असू नये. याकोबाचे पत्र 4 अध्याय 11 आणि 12. दोष लावणारे शब्द. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवितो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो. आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियम करता व न्यायाधीश असा एकच आहे, तो ताराव्यास व नाश कराव्यास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरविणारा तू कोण? तू कोण? दोष लावू नका. प्रियानो, जी आगापे प्रीती आहे ती प्रीती दोष लावत नाही. ती प्रीती, आगापे प्रीती दोष लावत नाही. आपल्या बंधूला दोषी ठरवितो तो नियमाविरुद्ध बोलतो. हा देवाचा नियम आहे, आपल्या बंधूला दोषी ठरवायचं नाही, तर त्याच्यावर प्रीती करायची. प्रियानो, थोडस अवघड वाटतंय. दोष द्यायचाच नाही म्हणजे कसं काय करायचं, काय एक्झॅक्टली काय आहे? आपल्या बंधूला दोष द्यायचाच नाही. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, दोष देणे, दोषी ठरविणे वगैरे वगैरे हे सगळं चार चौघांच्या पुढे होते. परंतु आम्हाला, आमच्या बंधूला लक्षात घ्या, त्याचे दोष आम्हाला दाखवता येतात. तिमोथेला दुसरे पत्र आणि 3 अध्याय आणि 16व्या वचनात काय म्हटलेलं आहे? प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाच्या वचनामधून एकांती तुझा भाऊ एकटा असला म्हणजे जा आणि त्याचा दोष दाखव. वचनातून चार चौघांमध्ये
त्याची धिंड काढायची नाही. हे आहे दोष दाखविणे. आणि चार चौघांमध्ये ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर दोष ठेवतो तेव्हा आम्ही त्याला दोषी ठरवतो, तेव्हा आम्ही नियमाविरुद्ध बोलतो. फरक आहे. 2 तिमोथी 4 अध्याय आणि त्याच्या 2 वचनामध्ये, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखी निषेध कर व बोध कर. एकांती असताना या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. आणि म्हणून आमचा प्रभू आम्हाला सांगत आहे, दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत. तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत. आमचे शब्द दोष लावणारे नको, तो दोष काढून टाकणारे हवे आहे. त्याच्यामध्ये जो दोष आलेला आहे ते दोष काढून टाकणारे आमचे शब्द हवे आहे. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे, याकोब 4 अध्याय 13 ते 17. याकोब 4 अध्याय 13 ते 17. आणि यामध्ये सांगितले, बढाई व फुसारकीचे शब्द नको. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुसारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुसारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. बढाई आणि फुसारकीचे शब्द. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, अखंड इस्रायलाचा राजा दावीद जेव्हा तो मेंढरांच्या पाठीमागे होता, मेंढपाळ होता, धनगर होता, देवाने तिथून त्याला काढलं आणि त्याला अखंड इस्रायलाचा राजा बनवलं, राजपद बहाल केलं त्याला. त्याच्याजवळ आता सगळंच आहे. राज्य आहे, त्याच्याजवळ आता सैन्य आहे, त्याच्याजवळ वैभव आहे, त्याच्याजवळ कीर्ती महिमा आहे, त्याच्याजवळ सगळं काही आहे. आणि अशा वेळेला तो बढाई मारत नाही, तो फुसारकी मारत नाही. प्रियानो, लक्षात घ्या, फुसारकी मारणे किंवा गर्विष्ठपणा करणे म्हणजे दुसऱ्याला तुच्छ लेखणे आहे. आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणे म्हणजे खून करणे आहे. पहिले इतिहास 29 अध्याय, 29 अध्याय आणि त्याच्यामध्ये आम्ही वाचतो 10व्या वचनापासून पुढे. आता दावीद मेंढपाळ नाही, धनगर नाही. आता दावीद अखंड इस्रायलाचा राजा आहे. दावीदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला. तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझे. हे परमेश्वरा, जे काही आहे, हे परमेश्वरा, राज्य ही तुझे.
तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेस. लोकास थोर करणे व सर्व सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करीतो. प्रियानो, अखंड इस्रायलचा राजा दावीद काय म्हणत आहे? फुससारखी मारत नाही. अरे आमच्याकडे एवढंसं काही आलं ना, काय सांगावं. बढाई, फुससारखी, गर्विष्ठपणा आणि त्या समोरचा बंधूचा आम्ही खून करत असतो. हा दावीद काय म्हणत आहे? हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय, वैभव सर्व तुझं आहे. तू दिलंस. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझे. राज्यही तुझे, माझं राज्य नाही. मी काही पराक्रम केलेले नाही, मी काही विजय मिळवलेला नाही. हे सगळं राज्य तुझं आहे. तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहे. धन व मान तुझपासून प्राप्त होतात. तू सर्वांवर प्रभुत्व करतो. सामर्थ्य पराक्रम तुझा आहे. थोर करणे, सर्व सामर्थ्य देणे तुझ्या हाती आहे. प्रियनो, हुशारकी, आज चर्च मध्ये आम्ही येतो, कोणत्या भावनेने येतो? गर्विष्ठपणा, फुसारकी, बढाई. प्रियानो, जर असे भाव आमच्या मनामध्ये असतील, असे शब्द आमच्या मुखामध्ये असतील, तर लक्षात ठेवा, आम्ही समोरच्याचा खून करत असतो. आणि म्हणून आज आमचा प्रभू आम्हाला सांगत आहे, जेव्हा कायनाने देवाचे न ऐकून पापाला मोकळीक दिली व आपल्या भावाचा खून केला, तेव्हाच कायनामधील देव सदृशपणा नष्ट झाला. कायनाने आपली जीभ ताब्यात ठेवली नाही. कायनाने भांडणाचे शब्द बोलले. कायनाने आपल्या भावाला दोषी ठरवलं आणि कायनाने आपल्या भावाला तुच्छ लेखला. त्याच्या पुढे गर्विष्ठपणा, बढाईखोरपणा, फुसारकी त्याने केली. आणि लक्षात घ्या प्रियांनो, त्याने खून केला. आणि काईन शापित झाला. देवाने कायनाच्या वंशाचा उपयोग पुढे करून घेतला नाही. कायनाचा वंश देवाच्या वंशावळीतून तेव्हा नष्ट झाला. ख्रिस्ताच्या वंशावळीत कायनाचं नाव आलं नाही. तर परमेश्वर देवाने हाबेलाच्या जागेवर मग पुन्हा आदाम हावेला दुसरा पुत्र दिला. आणि प्रियानो, त्याच्यानंतर उत्पत्ती 4 अध्याय आणि 25 पासून पुढे, कायनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी दुसरे अपत्य दिले. आणि तो आहे शेत. आणि मग शेताला अनोस झाला आणि अनोसाची वंशावळ पुढे मग या ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये अंतर्भूत झाली. पण कायनाचा वंश छाटला गेला. खून करू नको. जर खून झाला प्रियानो, देव सदृशत्व नष्ट होता. फार गंभीर आहे.
फार गंभीर आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही आमचं आत्मपरीक्षण करूया आणि आमच्या शब्दांकडे आम्ही लक्ष देऊया. आम्ही शब्दानेच कोणाचाही खून करणार नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, आमचं बोलणं किंवा करणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही जर करू तर आमचे शब्द हे केव्हाच खून करणारे शब्द असणार नाहीत. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आज पुन्हा एकदा बापा परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की देव सदृशत्व का नष्ट होतं यावर तू आम्हाला प्रकाश दिलास. कायनाने हबेलाचा खून केला. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जर तुम्ही आपल्या भावावर उगाच रागावे, त्याला वेडगळा म्हणाल, मूर्ख म्हणाल, म्हणजे तुम्ही शब्द जर हेवा, मत्सर, राग, तर असूया ह्याचे शब्द तुम्ही वापराल, तुम्ही जीभ आपली ताब्यात ठेवणार नाही, भांडणाचे शब्द वापरणार, दोष लावणारे शब्द वापरणार, बडाई फुसारकीचे शब्द वापरणार, तर तुम्ही तुमच्या भावाचा खून केलेला असेल. प्रभू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला आमची जीभ ताब्यात ठेवता येऊ दे. सहाय्य कर बापा, सहाय्य. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. या वेळेला आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. दावीद म्हणतो त्याचप्रमाणे आज आम्ही देखील बापा परमेश्वरा हे जाहीर करतो की महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव सर्व काही तुझं आहे. सर्व काही तुझ्यापासूनच प्राप्त होत आहे. हे बापा परमेश्वर, आम्ही तुला काय देणार, परंतु ही तुझी आज्ञा आम्हाला आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि म्हणून प्रभू आज आम्ही संतोषाने तुला द्यावं अशी कृपा, दया, अनुग्रह तू आमच्यावर कर. हे बापा परमेश्वरा, तुला देत असताना विशेष प्रकारे तू जो आमचा निर्माण करता देव स्वर्गीय पिता आहे त्या तुला शोभेल असं आम्ही द्यावं असं होऊ दे. बापा परमेश्वरा, आम्ही तुला देतो आणि ते तू 100 पट करून आम्हाला परत देतोस. या विश्वासाने आम्ही आज तुला द्यावं असं होऊ दे. सहाय्यक धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. या वेळेला गीत होईल आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि आपलं दान गीत होत असताना प्रभूला नम्र भावाने अर्पण करूया. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र प्यारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येओ जगिया स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे.
चरणी रमू दे सहर्ष दिन रचनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 आज्ञा. यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागूयात आणि देव बापाचा आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव आणि तुझे आभार मानित आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत. आज पुन्हा एकदा चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ तू आम्हाला दिलास. बापा परमेश्वरा, आम्ही तुला द्यावं यासाठी बापा परमेश्वरा ही उपासना तू आम्हाला देत आहेस. बापा परमेश्वरा, देवाला देणारे तू आम्हाला केलेला आहेस. आमचा देव इतका महान, इतका चांगला, इतका दयाळू कनवाळू आहे की तो आमचे दान देखील स्वीकारून घेतो. आम्ही किती देतो हा त्याच्यासाठी फार मोठा भाग नाही, परंतु आम्ही संतोषाने देतो हेच त्याच्यासाठी फार प्रिय आहे. प्रभू, हे दान तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा, ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या सर्व कमाईला तू बरकतीचा आशीर्वाद दे. हे बापा परमेश्वरा, हे दान तू शुद्ध आणि पवित्र कर आणि बापा परमेश्वरा, या दानाचा उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणते की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाचा आशीर्वाद मागूयात आणि आता मेंढरांचा मान, मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना चिडे सरो हे चिंतनी देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.